आमचाच बिहार आहे, आता दुसरा बिहार काही वेगळा काही नाही. भांडे आता भांडे आमच्या पोराचे लग्न जर झाले तर भांडे ते देते ना आम्हाला. तुम्ही दाखवू राहिले आमच्या तालुक्यामध्ये सगळी दरिंद्रीची. फक्त बीजेपी सरकार पाहिजे. बीजेपी सरकारमध्ये माझं 65-70 वर्ष वय आहे. शेतकऱ्याच्या जमिनी 70 वर्षामध्ये काँग्रेसने हडप केलेले, पट्टे भरल्याने आम्ही तर काम. भाजपचे सगळ्यात जास्त काम म्हणजे त्यांनी काय केलं, या म्हातारे कोतारे ना यांना देव दाखील. बम साहेबाला त्यांचे मुख्यमंत्री ते 5 मिनिटात निर्णय बदलते. म्हणजे काही विकास कामं झाली ना असं म्हणा. विकास कामं झाले तर त्यांनी दाखवून द्यावा ना. काय सांगाल एकंदरीत तुमच्या मतदारसंघामधली काय अवस्था आहे? आणि तुम्ही आता सांगितलं की राजीनामा दिला होता, तुम्ही पहिले कुठल्या पक्षाचं काम करायचं? मी बम साहेबाच काम करत. अच्छा, मग काय झालं समोर? काय झालंय आमच्या तिथं ना, आमचं जे जुने लोक सांगायचे ना बिहार बिहार बिहार, आता ते आम्हाला कळायला लागलं बिहार कायला म्हणते. आमचाच बिहार आहे, आता दुसरा बिहार काही वेगळा काही नाही. इथं आहे ना, इथं फक्त काय चालू आहे, चाटात एवढ्या मारते भांडे देते. काय भांडे? आता भांडे आमच्या पोराचे लग्न जर झाले तर भांडे ते देते ना आम्हाला. यांनी द्यायची काही गरज नाही, यांनी फक्त पोराला पुरी द्यावा, बाकी काही उद्योग करू नये. भांडे किती देते ना आम्हाला काही सांगायची गरज नाही. यांच्या नादी लागून काय खरं, हे दोन्ही बी. आता पहिलं एक भांडे देत होता, दुसरा भांडे द्यायला लागलाय, म्हणजे नुसते भांडेच वाटणार. दुसरा कोण? मग दोन्ही बी ना. आता जे हिंडू राहिले ना, ते अख्खा आमचा तालुकाच बांधकाम कामगार आहे. प्रत्येकाला भीत बांधायलाच लावायला पाहिजे, मग यांना समजत का एका तालुक्यात ही दारिद्र्यता आहे. हे तुम्ही वाटू राहिले ना, हे चांगल्यापणाचं लक्षण नाही. तुम्ही दाखवू राहिले आमच्या तालुक्यामध्ये सगळी दरिंद्रीची. हे लोकांना दाखवू राहिले. आता सांगितलं की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होते, तुम्ही राजीनामा दिला. काय कारण होतं राजीनामा देण्याचं? तुम्ही सांग. माझ्या जातीसाठी, आता माझ्या वैयक्तिक हा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्या समाजाच्या माझ्या जातील जर एवढे ते लोक पाण्यात पाहत असेल तर मग मला काय करायचं त्या राजकारणाचं? ते नाही केलेलं. बरं तुम्ही सांगा. आता काल अमित शहा समजा तिथं येऊन काय बोलले, नाही आम्ही बाकीचे 3 आंदोलन दडपले तर 6 बी आंदोलन दडपू, काही विषय नाही. तर मग जर ते माझ्या जातील एवढंच पाण्यात पाहत असेल तर मी नाही केलेलं बरं, असं मला वाटायला लागलं. तुम्ही आता सांगितलं की मतदारसंघाचा PR झाला, असं काय वाटतं तुम्हाला? काय ते येऊन पहा माझ्या मळ्यामध्ये. मी 15 वर्ष पण त्यांच्या माग पळतो. बरं विचार या अख्ख्या 4 गावामध्ये विचारा, अख्ख्या सर्कल मध्ये विचारा. मी त्यांचे जे नाही ते काम केले असतील आम्ही त्यांचे भाजपचे. कोणाला हे वाट ती वाट काही नाही, 1 रुपयाच नाही. आमच्या मळ्यामध्ये जायला मलाच रस्ता नाही, गाडीच जात नाही आमच्या मळ्यात. कशी? फक्त बीजेपी सरकार पाहिजे. बीजेपी सरकारमध्ये माझं 65-70 वर्ष वय आहे. शेतकऱ्याच्या जमिनी 70 वर्षामध्ये काँग्रेसने हडप केलेले, पट्टे भरल्याने आम्ही तर. फक्त मोदी सरकारला फक्त एकच आहे, किसान आणि जवान हे 2 वाचवायचे. मतदारसंघामध्ये काय परिस्थिती तुमची सध्या? सध्याची परिस्थिती काय आहे, आता सारीकडे हालचाल चालूच आहे ज्याच्या त्याच्या पर्यायानं. अच्छा. पण माझ्या हेतूनच मला बीजेपी सरकारचं एकदम नंबर 1च आहे. म्हणजे प्रशांत बम यांचं काम तुमच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं? 100%. असे कुठले काम झालेत वाटतं बरं तुम्हाला मतदारसंघात? लय काम झालेले इथं. बीजेपीचे तुम्ही बोलताय चांगला आहे, असं काय काम मतदारसंघात? शेतकऱ्याला आणि किसान जवानला बीजेपीचं काम फक्त 2च याला वाचवलं त्यानं. माझी स्वतः जमीन लिलाव गेली, आपली पट्टेवारी न भरली तर जमीन गेली. त्यावेळेस लिव्या सुद्धा तहसीलला नेऊन घालावं लागत होत्या. गाडी बैल धान्य जेवढं पिकलं का त्यांचा टॅक्स गाडी बैल गळ्यात घालायचे आणि तहसीलला नेऊन घालायचे. प्रशांत बम पुन्हा एकदा निवडून येऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? मला तर वाटतंय चालूच राहते या गोष्टी. नक्कीच. काय सांगाल भाजपचे? त्यांनी आता सांगितलं की काम भाजपचे सगळ्यात जास्त काम म्हणजे त्यांनी काय केलं, या म्हातारे कोतारे ना यांना देव दाखिले. अष्टविनायक, एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचे. या भाजपचे करायचं काय? आम्ही काय केलंय बरे, प्रत्येक गावामध्ये त्यांचा एक माणूस आहे. हे काय करते समजा, जे लोक समजा देव धर्मवाले ना यांना टाळपाक होत वाटले. हे सगळ्यात मोठं हे काम धार्मिक काम करताय ना? नाही टाळपाक होत वाटले, घराच्याच पैशातून वाटले असं मला बी वाटतंय. कारण इतके तर काही कोणी सरकार म्हणजे अशी कुठली योजना नाही भाऊ एका धर्मासाठी कुठलं टाळपाक होत काय, पण वाटले जाऊ दे, देवाचं काम आहे, काही विषय नाही. आणि 3रं काम त्यांचं म्हणजे ती जी त्यांची लोक आहे ना, म्हणजे वैयक्तिक लाभार्थी जास्त. समजा आता पेट्याच वाट, कोणाला बांधकाम मिस्त्रीच भाऊ, म्हणजे मिस्त्र्याचं यांचं काही जोरात बोला. मिस्त्र्याचं म्हणजे बांधकाम कामगाराचं यांचा कुठलाही संबंध नाही. हे एकही कामगार नाही तरी यांना पेट्या, यांना भांडे कुंडे,
आणि यांना देऊ. आता प्रत्येकाला कुठं अजमेरला, कुठं बुद्धगयाला, कुठं अष्टविनायकला, हे सगळं सारखं चालू आहे 1.5 वर्षापासून. मग आता हे लोक त्यांचं जे जाणार आहे समजा तर काहीतरी चालूच राहत. आता या काही सगळे पक्षाचे सगळे लोक राहते ते काहीतरी. काय सांगाल तुम्हाला? असं म्हणणं आहे, मामा म्हणले का भाजप सगळ्यात चांगलं काम करते, तर बम साहेबाला त्यांचे मुख्यमंत्री ते 5 मिनिटात निर्णय बदलते. मराठा समाजाला कोणाचा विरोध नसताना आरक्षण द्यायला काय अडचण आहे? आम्हाला विचारावं, कोणची जात जर आरक्षण थांबायला अडचण आली मराठा समाजाला, मुस्लिम म्हणले द्या, जैबी म्हणले, शीख म्हणले, इसाई, कोणत्याही धर्माचा विरोध नसताना मग भाजप सरकार हे आरक्षण देत का नाही? पण शिंदे सरकारने 10% आरक्षण दिलंय. कोणाला दिलंय? मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. पण ते दिले तर जाहीर का म्हणून नाही केलं? नाही दिलंय, पण ते मान्य केलं नाही. याच्याबद्दल काय सांगाल? मान्य नाही. तर एक लक्षात घ्या, समाजाचं वाटोळं करायचं काम ते फडणवीसनी केलं. आमचं EWS होतं ते आम्ही मागतोय काय? आम्ही मागतोय रताळान ते देतं हातात केलं, तशी गोष्ट झाली आमची आता. म्हणजे हे फेकाफेकीचं सरकार आहे. शेळीचं शेपूट पाहिलेलं का तुम्ही? त्याने झाकता येत नाही, माश्या आणता येत नाही, तसं ते आम्हाला EWS आरक्षण. नक्की. काय सांगाल एकंदरीत जी राज्यामध्ये सध्या परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल? राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे सध्या की आपल्या सर्वसामान्य ग्रामीणमध्ये जी आपल्या मूलभूत गरजा आहे त्या सर्वसामान्यापर्यंत सरकारनं पोहोचायला पाहिजे. व आपल्या मुलांना जे शाळेमध्ये आरक्षणाची गरज आहे त्यासाठी आपल्याला जे अतिरिक्त पैसे मोजावे लागतात ते सरकारने आपल्या माध्यमातून आपल्या मुलांसाठी शैक्षणिकसाठी त्याची पूर्तता करून दिली आता पाहिजे. तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या 2 नावं चर्चेत आहेत. एक म्हणजे प्रशांत बम आणि दुसरे म्हणजे सतीश चव्हाण. काय वाटतं बघा तुम्हाला, अजून कोणी तिसरा उमेदवार उभा राहील का? आता हे दोन्ही उमेदवार तर आहे समजा, तर आमची अशी सर्व ग्रामीणमधून सर्व लोकांची अशी इच्छा आहे, जो सर्वसाधारण उमेदवार जो असा पाहिजे की जो आपल्या ग्रामीणमध्ये विकास केला पाहिजे, सर्वसामान्याच्या गोरगरिबाच्या ज्या अडचणी आहे त्या सर्व त्यांनी समजून घेतल्या पाहिजे, असा उमेदवार पाहिजे. मग या दोघांपैकी एक उमेदवार, असा उमेदवार नाही का कोणी? आता हे दोघं आहे, आता जे राजकारणी लोक आहेत ते सध्या सर्व त्यांची पोळी भाजण्याचं काम करतात. अच्छा, मग मतदारसंघामध्ये तुमच्या काय काय समस्या आहेत, कामं झालीत का विकासाची? काय विकास कामं झालेच नाही ना. विकास कामं समजा झाले तर त्यांनी दाखवून द्यावा काय विकास कामं झाले आपल्या मतदारसंघामध्ये. म्हणजे काही विकास कामं झाली ना असं? विकास कामं झाले तर त्यांनी दाखवून द्यावा ना. मग सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांना ही निवडणूक सोयीस्कर होऊ शकते का अडचणीची ठरू शकते? आता ते सर्वसामान्य जनता ठरवेल ना, त्यांना अडचणीत येईल का ते निवडून येतील. पण एक वैयक्तिक तुमचं काहीतरी मत असेल ना? आमचं वैयक्तिक मत असं आहे की जो सर्वसामान्य उमेदवार आहे, जो नवीन आहे, त्यांनी आमचं सर्व नेतृत्व हातात घ्यावे. नक्कीच या इकडे बाबा.